नागपुर में सोमवार से शुरू हो रहे शीत सत्र के मद्देनजर पूरा मंत्रिमंडल शहर में पहुंच चुका है। अधिवेशन की पूर्व संध्या पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के शासकीय निवास स्थान पर महत्वपूर्ण मंत्रिमंडल बैठक आयोजित की गई। बैठक में विभिन्न विभागों की कार्यसूची, अधिवेशन से जुड़े प्रस्ताव और कानून व्यवस्था की तैयारी पर विस्तृत चर्चा हुई। विपक्ष पर संस्थाओं पर उंगली उठाने का आरोप लगाते हुए नेताओं ने कहा, सुप्रीम कोर्ट जैसी व्यवस्था पर भी सवाल उठाना उनकी आदत बन गई है। आर्थिक स्थिति को लेकर सरकार ने दावा किया कि महाराष्ट्र आज भी आर्थिक रूप से मजबूत राज्य है। हमारे पास चल रही योजनाओं को पूरा करने के लिए फंड उपलब्ध है। किसान कर्ज माफी पर सरकार ने बताया 92% किसानों को मदद मिल चुकी है। 8% किसानों की केवाईसी अभी भी बाकी है, जल्द ही राशि भेजी जाएगी। साथ ही सरकार ने विपक्ष के कम पढ़ाई ज्यादा बयानबाजी वाले रवैये की आलोचना की। स्पीकर और बीएसी की बैठक का जिक्र करते हुए कहा गया कि अधिवेशन छोटा है, लेकिन हर मुद्दे पर व्यापक चर्चा होगी। कामकाज के समय में कोई कमी नहीं की जाएगी। उप मुख्यमंत्री अजित पवार के देर से पहुंचने को लेकर स्पष्टीकरण दिया गया कि वे बहरीन से लौट रहे हैं और रात 10 बजे तक नागपुर पहुंचेंगे। कल से वे पूरा समय उपस्थित रहेंगे। सरकार ने बताया कि इस अधिवेशन में 18 विधेयक पेश किए जाएंगे और सभी पर चर्चा कर पास करने का प्रयास होगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा, यह हमारी दूसरी इनिंग का अधिवेशन है। जनता के सवालों का जवाब देना ही हमारी प्राथमिकता है। उन्होंने कहा कि विपक्ष संख्या में कम सही, लेकिन सरकार उन्हें हल्के में नहीं लेगी। शिंदे ने महाविकास आघाड़ी पर तंज भी कसा। जब वे सरकार में थे तब कामकाज कैसा हुआ जनता जानती है। अगर मैं डिप्टी सीएम था तो क्या वो एक्सीडेंटल था? अंत में सरकार ने दोहराया, हम तेज रफ्तार से काम कर रहे हैं। हमारा पैर एक्सीलेटर पर है, विपक्ष का स्पीड ब्रेकर पर। आज महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर 1 ला आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 ला आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 ला आहे, सगळ्या क्षेत्रात नंबर 1 आहे। आणि म्हणून आज जे काही याला म्हणजे जाऊ वाहवा सोडून द्या किंवा चांगलं काम करताय हे बोलायचं सोडून द्या, पण टीकाकरी तुमची सकारात्मक असावी। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं जे काय आपलं देशाचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल जो आहे तो महाराष्ट्र आम्ही त्याच्यात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तिथे कुठेही आम्ही कमी पडणार नाही। आणि महाराष्ट्र मोठं राज्य आहे, इन्फ्रा प्रोजेक्ट एवढे मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरू आहे, देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे। आणि हे आता काय म्हणाले दिवाळखोरीमध्ये कोणी विरोधी पक्ष, पण या ठिकाणी मी सांगतो की राज्य महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि पायाभूत सुविधा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आज आपण पाहिलं 2014 पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे। हे लोकांनी तुलना केली आणि लोकांनीच आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे। त्यामुळे याचं कुठंतरी आत्मपरीक्षण आत्मचिंतन विरोधी पक्षाने करावं एवढीच मी त्यांना माझी सूचना आहे। आणि बाकी सगळ्या प्रश्नांना सगळ्या त्यांच्या ज्या काही चर्चा असतील त्यांनी सकारात्मक चर्चा करावी, सभागृहामध्ये चर्चा करावी। सभागृहामध्ये चर्चेतूनच काही आपल्याला मिळवायचं असेल विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, विरोधी पक्ष जो आहे हा विरोधी पक्ष या ठिकाणी सरकारकडून समस्यांची उकल करून घेणं, सोडवणूक करून घेणं हे काम असतं। त्यामुळे ते त्यांनी करावं। आणि आम्ही हे अधिवेशन जे आहे, जे अधिवेशन अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेणार आहोत एवढंच या प्रसंगी मी सांगतो। धन्यवाद। आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतो ना, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, नाहीतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो, नाहीतर मग हास्य जत्रेला झाला। तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय।
याचा निर्णय घेणारे आम्ही नाही. याचा निर्णय घेणारे सभापती आणि अध्यक्षच याचा निर्णय घेऊ शकतात. त्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. असं आहे की विरोधक कशाशी आम्हाला जोडतात, त्यांना आम्हीच दिसतो. जसं शिंदेसाहेब म्हणाले, जळी स्थळी काष्टी पाषाणी आम्हीच दिसतो. तर प्रत्येक गोष्टीशी आम्हाला जोडतात. पण तुम्हाला हे माहिती आहे